तर उत्तर प्रदेशचा बुलडोझर पॅटर्न हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघायला मिळतोय। एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेलचं घर, ऑफिस यावर कारवाई झालेली आहे आणि निदा खानला आश्रय देणं मतीन पटेलला चांगलंच भोवलेलं आहे। सकाळी 6:15च्या सुमारास या कारवाईला सुरुवात झाली। यावेळी महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते। इम्तियाज जलील सुद्धा मतीनच्या घरी रात्रभर उपस्थित होते असं कळत आहे। पण प्रश्न असा आहे की ही सगळी कारवाई होत असताना मतीन पटेल नेमका आहे कुठे? मतीन पटेलला अटक होण्याची शक्यता असल्यानं तो सध्या फरार असल्याची देखील माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। या सगळ्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्या सोबत जलील सुद्धा आहेत। तर मोहसिन, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच इम्तियाज जलील माझ्या सोबत आहे। काल रात्री 4 वाजेपर्यंत ते तिथे होते। सर, कोर्टात गेले, दिलासा मिळाला नाही, सगळं झालंय, आता थेट कारवाई झाली, काय पहिली रिॲक्शन? नाही, तुम्ही मला चुकीचा प्रश्न विचारत आहे। कोर्टाने दिलासा दिला होता। ओके, जेव्हा हायकोर्टामध्ये आर्ग्युमेंट सुरू होतं तर मतीनच्या वकिलांनी हे मागणी केली होती की सुप्रीम कोर्टचा आदेश आहे आणि सुप्रीम कोर्टच्या निर्देशनाप्रमाणे 15 दिवसाची नोटीस मिळायला पाहिजे। पण जे सरकारी वकील होते, महानगरपालिकेच्या वतीने जे वकील होते, त्यांचं म्हणणं होतं आम्ही 7 दिवस देऊ करके, आणि हे ओपन कोर्टमध्ये हे डिसाईड झालं होतं। रिटर्न ऑर्डर जजने दिलं नाही, पण जेव्हा सरकारी वकीलने हे सांगितलं की 7 दिवस, तर ते ओपनली त्यांनी सांगितले होते उसने। आता जेव्हा ओपन कोर्टमध्ये काही निर्णय होत असेल आणि त्याचं पालन महानगरपालिका करणार नसेल, तर तुम्ही विचार करा की न्याय प्रणाली या देशाची जे आहे, ज्युडिशरी जे आहे, जे खूप सुप्रीम आहे, त्याच्या ऑर्डर्सला आपण पाळणार नसेल आणि फक्त काही राजनेत्यांच्या दबावाखाली आपण हे अशा प्रकारचे ॲक्शन घेणार असेल, तर माझा प्रश्न थेट आहे की मग कोर्टामध्ये लोक जाणार कशाला? जेव्हा त्यांना हे माहीत पडेल की नाही, आपण कोर्टामध्ये गेल्यानंतरही आपल्याला हे नाही मिळत आहे, न्याय मिळत आहे। माझी अपेक्षा हे आहे की जे हायकोर्टचे जज आहे त्यांनी आज थेट महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि जे अतिक्रमण विभागाचे प्रमुख आहे त्यांना थेट कोर्टामध्ये बोलायला पाहिजे आणि त्यांना विचारायला पाहिजे की काल तुम्ही याच कोर्टामध्ये उभे राहून 7 दिवसाची मुदत देणार होते, तर अशा का इतकं मोठं बौ झालेला होता की तुम्ही 24 तासही थांबले नाही आहे? हेच महानगरपालिकाने त्या मतींच्या घरावर एक नोटीस लावली होती की तो 24 तासाच्या आत तुम्ही आपला खुलासा द्यावा। नोटीस लावली 12 वाजता दुपारी आणि सकाळी 4 वाजता, 5 वाजता, 6 वाजता तुम्ही आपली कारवाई सुरू करतात। म्हणजे काय आहे? म्हणजे नॅशनल थ्रेट होतं, नॅशनल सिक्युरिटीचं काही धोका होतं, म्हणून आपण हे असं केलेलं आहे। याचे उत्तर माझ्यापेक्षा मला असं वाटतं की महानगरपालिकेचे जे पदाधिकारी आहे, आयुक्त साहेब आहे, त्यांनी उत्तर द्यावा। हायकोर्टांनी त्या लोकांना सगळ्यांना कोर्टामध्ये समक्ष बोलावा, नाहीतर उद्या कोर्टामध्ये कोण जाणार आहे जेव्हा लोकांचा विश्वासही संपणार आहे कोर्टामध्ये? प्रश्न असा की कोर्टाने काल जे सगळी चर्चा झाली त्याचा गैरअर्थ काढून मनपाने कारवाई केली असं म्हणायचं आहे? काय आहे की कोर्टाने स्पष्टपणे आदेश द्यायला पाहिजे होतं रिटर्न मध्ये, आणि का द्यायला पाहिजे होतं? माझ्या हातात जे कॉपी आहे ते चीफ जस्टिस गवई साहेबांचा ऑर्डर आहे 2024चा, आणि जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये असंच बुलडोझर कल्चर सुरू होतं तर त्यावेळी खूप सारे पेटिशन सुप्रीम कोर्टमध्ये गेले होते। गवई साहेब जे आहे ते चीफ जस्टिस होते आणि त्यांनी आपल्या ऑर्डरमध्ये एक कविता, प्रदीपची कविता आहे, त्याच्यापासून त्यांनी सुरू केलं होतं। मी आपल्याला वाचून दाखवतो। BR गवईने आपल्या जजमेंटची जे सुरुवात केली होती ते एका कवितेतून, अपना घर हो, अपना आंगन हो, इस ख्वाब में हर कोई जीता है, इंसान के दिल की ये चाहत है कि एक घर का सपना कभी न छूटे। आणि कोर्टाने याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की एका माणसाच्या चुकीमुळे एका माणूस काहीतरी त्याच्यावर आरोप करण्यात येत असेल आणि त्याचं सगळं घर आपण पाडणार आहे,
त्यांनी इंग्रजीमध्ये इट इज अ ड्रीम ऑफ एव्हरी पर्सन, एव्हरी फॅमिली टू हॅव अ शेल्टर अबाव their heads. A house is an embodiment of the collective hopes of a family or individual's stability and security. An important question as to whether the executive should be permitted to take away the shelter of a family or families as a measure for infliction of penalty on a person who's accused in a crime under a constitutional scheme or not arises for consideration. म्हणजे याचा अर्थ काय आहे की कॉन्स्टिट्युशनली एका परिवाराचा अधिकार आपण खेचू शकतो का? एका माणसावर काही आरोप झालेले आहे. मला थेट प्रश्न जेव्हा मी या कोर्टाला विचारत आहे, सन्मान्य कोर्टाला विचारत आहे, महानगरपालिकाचा तेच प्रश्न मी या देशाच्या मीडियालाही प्रश्न विचारत आहे आणि मीडियानेही याचा कलेक्टिव्ह उत्तर द्यायला पाहिजे की हे जे मतीन आहे, कॉर्पोरेटर आहे आमचा, त्याच्यावर जे आरोप आहेत ते सिद्ध झालेले आहे का? नाही झाले. मग अशा प्रकारची जेव्हा कारवाई होते तर मीडिया जे आपला ट्रायल सुरू करतं त्यांची जबाबदारी नाही आहे का हे विचारण्याची प्रशासनाला, पोलिसांना, की त्याच्यावर फक्त आरोप आहे, ते सिद्ध झालेले नाही आहे. सिद्ध कोणी केले तर काही राजनैतिक पक्षांचे नेते, त्यांनी सिद्ध केले की नाही, आरोप झाला फाशीवर लटकावून द्या. काही संघटनांचे जे लोक आहे, नेते आहे, त्यांनी हे सिद्ध करून टाकले. आणि दुर्दैवाने तिसरा कोणी सिद्ध केलं असेल तर हे मीडिया आहे ज्यांनी हे सिद्ध करून टाकले की नाही याच्यावर आरोप आहे ना, ते आता समजा निश्चित झालेला आहे, ते आरोपी नाही, ते आता दोषी आहे, म्हणून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. राजनीतिक उल्लेख केला म्हणून सांगतोय. संजय शिरसाट असं म्हणतायत की तुमच्या निदा खान ही तुमची नातेवाईक आहे आणि तुम्हाला अटक करायला पाहिजे. त्यांनी सिद्ध करून द्या ना, त्यांनी सिद्ध करून द्या, त्यांना ओपन चॅलेंज करतो मी. आणि मागच्या काही दिवसामध्ये मी हे महाशयाचे जे पत्रकार परिषद बघितलेली आहे, दर 2 तासांना, 3 तासांना, 4 तासांना मीडियाला बोलवून इम्तियाज जलील, अरे महाराष्ट्रामध्ये पोलीस नाही आहे का? न्यायपालिका, न्याय प्रणाली नाही आहे का? ज्युडिशरी नाही आहे का? ते निर्णय घेणार आहे का हे भ्रष्ट महाशय घेणार आहे? यांचा राग माझ्यावर कशा आहे, कशासाठी आहे हे तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे, या शहरामध्ये, या राज्यामध्ये राहणाऱ्या एक माणसाला माहित आहे की हेच महाशय आहे ज्यांच्या विरोधात, ज्यांच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत मी पुरावे सहित मी सगळं दाखल केलं होतं. विट्सची हॉटेल कशी प्रकारे त्यांनी हस्तगत केली होती, कशा प्रकारे त्यांनी हे ऑप्टेन केली होती आमच्या मुलाच्या नावावर. SC समाजातल्या, त्यांच्या समाजातल्या गोरगरीब लोकांची वर्ग 2ची जमीन आपल्या मुलांच्या नावावर कशी करून घेतली होती, पुरावे सहित दिले होते. शेंद्रामध्ये एक रिझर्व्ड लँड जे कोणत्याही परिस्थितीमध्ये MIDC त्याचा स्टेटस चेंज करू शकत नाही, त्यांनी आपल्या बलाचा, आपल्या पदाचा वापर करून ती जागा पुन्हा आपल्या मुलाच्या नावावर कशा करून घेतली होती. तुम्ही इतके स्वच्छ होते, दूध के धुले हुए थे, तर तुम्ही हे मागणी करायला पाहिजे होतं की इम्तियाज जलीलने माझ्यावर जे आरोप केलेला आहे, मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितो की याची इन्क्वायरी CBIच्या मार्फत किंवा एक हाय कमिटी एस्टॅब्लिश करून त्याची इन्क्वायरी करा, होऊ द्या जूतच्या जूत. म्हणजे मीडिया ट्रायल केलं, चोराला सोडून संन्याशाला फाशी देण्याची जे परंपरा आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे, त्याचं चांगलं उदाहरण कुणाला द्यायचं असेल तर हे संजय शिरसाट. इम्तियाज जलीलला अटक करा, मी तुम्हाला चॅलेंज करतो, सिद्ध करून दाखवा तुम्ही कोण माझे नातेवाईक आहे. कोणीतरी तुमच्या कानात येऊन काही सांगणार, थोडासा आवरा आपल्याला साहेब. पालकमंत्री आहे तुम्ही, आणि पालकमंत्री असताना मला माहित आहे खूप ऊन आहे, थोडा लिंबू पाणी घ्या, थंड पाणी बर्फमध्ये टाका, लिंबू पाणी म्हणतो मी, पण मला माहित आहे तुम्हाला लिंबू पाणी चालत नाही का, तुम्हाला काही दुसरं पाणी चालतं. MIM दहशतवादी पक्ष आहे असं देखील थेट आता या सगळ्या प्रकरणावर तुमचा आरोप होत आहे. काय उत्तर असेल असं या लोकांना? कॉन्स्टिट्युशनल एक दहशतवादीला, यांचे जे पप्पा आहे ना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी याच दहशतवादी संघटनेचे प्रमुख असदुद्दीन ओवैसीला जगामध्ये, दुसऱ्या देशामध्ये पाठवले होते जेव्हा हे ऑपरेशन सिंदूर झालं होतं ना,
तर हेच असदुद्दीन अवैसी एका दहशतगर्दाला पाठवले होते नरेंद्र मोदी साहेबांनी. या माणसाला कशाला नाही पाठवले? ते अजून एक मंत्री काहीतरी बोलत आहे, त्याच्या बापाला नाही पाठवले होते. दुसऱ्या देशामध्ये जाऊन आमची देशाची बाजू मांडण्यासाठी हेच दहशतवादी संघटनेच्या प्रमुख जे आहेत त्यांना पाठवले होते नरेंद्र मोदी साहेबांनी. आपण सर एक प्रश्न असा विचारला जातोय की निदा खानवर गंभीर आरोप होते, त्याला आसरा देणं योग्य होतं का खरंच? आरोप होते ना. आज तुम्ही हे आरोप करत आहे की असदुद्दीन अवैसी हे MIM आहे, हे दहशतगर्द आहे. तुमच्या बोलण्यावर क्या आम्ही काय दहशतगर्द झालेले आहे का? मग हेच लॉजिक लावा ना तुम्ही. एक मंत्री म्हणतो असा की आम्ही दहशतगर्द संघटना आहे करके. केंद्रामध्ये सरकार कोणाची आहे? राज्यामध्ये सरकार कोणाची आहे? पोलीस डिपार्टमेंट कोणाची गुलामगिरी करत आहे? तुमचीच करत आहे ना. मग तुमच्या बोलण्यावर की आम्ही का दहशतगर्द झालेले आहे का? कॉन्स्टिट्युशनली या देशामध्ये जे सुप्रीम बॉडी आहे, पार्लमेंट आहे, टेम्पल ऑफ डेमोक्रेसी आहे, याच असदुद्दीन अवैसीला बेस्ट पार्लमेंटेरियनचा अवॉर्ड मिळतो. शेवटचे 2 प्रश्न आहे. अशा अनधिकृत कामावर कारवाई करणं चुकीचं आहे का? काय वाटतं? एकच आहे का घर? मी आपल्याला प्रश्न विचारतो की तुम्ही मला उत्तर द्या की या शहरामध्ये एकच घर आहे जे अनऑथराइज्ड आहे. हे पिक अँड चूज कशामुळे करत आहे तुम्ही? मग काय भाजपवाल्यांच्या इलिगल कन्स्ट्रक्शन्स नाही आहे? एकनाथ शिंदेच्या पार्टीचे जे निवडून आलेले कॉर्पोरेटर्स आहेत त्यांचे इलिगल कन्स्ट्रक्शन्स नाही आहे? पुरावे आहे आमच्याकडे. आज दुपारी आम्ही जाणार आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांना हे सगळं दाखवण्यासाठी. शेवटचा प्रश्न. अशी चर्चा सुरू आहे की इम्तियाज जलील यांना अटक होण्याची शक्यता आहे आणि आणखी एक माहिती मिळते की नाशिक पोलिसांकडून आज किंवा उद्या तुम्हाला तशी नोटीस देखील दिली जाणार आहे. सूत्रांची माहिती तुम्हाला कळते? मी जाईल ना. म्हणजे जेव्हा माणसाला कसल्याही प्रकारची भीती नसतं की मी काही चूक केली नाही तर मी कशाला घाबरणार आहे? आणि जे तुम्ही म्हणता ना की अशी माहिती मिळत आहे, हेच महाशय देत आहे. त्यांच्या स्वप्नात ही आज इम्तियाज जलील दिसत आहे. आला का अशी त्यांची अवस्था झालेली आहे. ते असा हे पसरत आहे करके. नाशिक पोलिसांनी बोलवले, मी जाणार, नक्की जाणार, काही हे नाही आहे इसमें. आणि कारण मला माहित आहे की मी काही चूक केली नाही आहे, माझ्या माणसाने काही चूक केली नाही आहे. मला तर हे थेट प्रश्न विचारायचा आहे, इतकं बौ होतं तर का तिच्या नावाने नॉन बेलेबल वॉरंट निघालं नाही? का लुकआउट नोटीस निघाली नाही आहे? फक्त आरोप कुणाच्यावर करायचं आणि त्यांना फाशीवर लटकावायचं, हेच जे सगळं प्रकरण सुरू आहे ना, हे याचा आम्ही निषेध. शेवटचा प्रश्न. मतीन पटेल पोलिसांमध्ये हजर होणार का? कारण आता त्यांना जबाबासाठी मागवलंय तर ते जबाब देण्यासाठी जाणार का? कधी पाहिजे त्यांना? त्यांनी नोटीस पाठवा. नोटीस तर दिली ऑलरेडी. तर कधी त्यांना हजर राहायचे आहे पोलिसांनी सांगावं. मला नाही माहित आहे ते कुठून पडून जाणार आहे करके. आणि मतींचा बॉस मी आहे, मी जायला तयार आहे, तर ते कशाला घाबरणार आहे? कारण आम्ही काही चूक केली नाही आहे, आम्हाला माहित आहे. हे होते इम्तियाज जलील आणि ही पहिली प्रतिक्रिया त्यांनी NDTV मराठीला दिलेली आहे. या सगळ्या कारवाईला सामोरं जाणार आहेत. जर नोटीस आली तर मीही जाईल आणि मतींनी जायला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं. जी निश्चितच मोहसिन, धन्यवाद. आपण त्यांच्याशी संवाद साधलात आणि सविस्तर चर्चा केली त्याबद्दल.